मेहता का उल्टा चष्मा. मी खूप दिवसांपासून बघतोय की पेपर स्टँडवर 3 वाजेपर्यंत पेपर असतात आणि 4 वाजता गायब होतात. परवा 3 झाला बघितलं तर पेपर स्टँडवर पेपर होते, 3:50 ला गायब. काल सुद्धा 3:15 ला बघितलं, सगळे पेपर होते, 3:45 ला पेपर गायब. म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की सगळे पेपर 3 ते 4 च्या दरम्यान गायब होत आहेत. अब्दुल याला गायब होणं नाही म्हणत, याला चोरी म्हणतात. आता आपण दोघे कंपाऊंड मध्ये जाऊया आणि आज या चोराला चोरी करताना पकडूया. हो, चल. चला. भिडे भाऊ, हा, तो बघा कोण, कुठे? पेपर स्टँड. ते तर मलाही माहित आहे की पेपर स्टँड तिथे आहे. मला काय सांगतोयस? नाही भिडे भाऊ, माझ्या सांगण्याचा अर्थ हा आहे की आता 3:10 झाली आहेत, बरोबर? पेपर अजूनही पेपर स्टँडवर आहे. हो, म्हणजे अजूनपर्यंत पेपर चोरले नाहीयेत. तर येतच असणार. येस. चल. अरे तिथे कुठे चाललास? या बाजूला लपायचंय. इथून आपण सहज दिसतोय अब्दुल, दुसरीकडे लपावं लागेल. चल. अब्दुल, अरे इथून सगळं दिसतंय. इथे ये. सखाराम आहे ना आपला, तो केव्हा उपयोगी येणार? ये ये ये. हा अँगल बरोबर आहे. आता थोड्या वेळात येतच असेल. तू हे का घरातून घेऊन आलास? भिडे भाऊ, ते चुकून मी विसरलो. अरे दे इकडे, दे. नाही, मी ठेवायला गेलो आणि तो आला तर राहू दे. चला चला मित्रांनो, गार्डन मध्ये जाऊया. चला 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 मित्रांनो, ते बघा, भिडे अंकल आणि अब्दुल भाऊ ते इथे असे लपले काय? कदाचित मोठी माणसं लपाछुपी खेळत असतील. चल आपण पण जाऊया खेळायला. नाही दोघे ते नक्कीच लपाछुपी खेळत नसतील. ते कोणावर तरी नजर ठेवून आहेत. चला तर जाऊन विचारूया. कदाचित आपल्यावर नजर ठेवत नाहीत ना. पण एक मिनिट, आपण काही केलंच नाही तर आपल्यावर लक्ष का ठेवतील? नक्कीच काहीतरी वेगळीच गोष्ट आहे. मित्रांनो, आपण एक काम करूया, आपण सुद्धा इथे लपून त्यांच्यावर लक्ष ठेवूया. म्हणजे आपल्याला सुद्धा कळेल की ते कोणावर लक्ष ठेवून आहेत. हो, हा चांगला खेळ आहे. वॉचमॅन खेळूया. चला चला मित्रांनो, लपूया. चला चला चला. चल चल चल. दिल्ली मास्तर, ही हातात बशी घेऊन असं काय बसलायस? अरे काय तुम्ही दोघे असे का बसलात? बापूजी काहीतरी गोंधळ घालणार आहेत. मी समजावतो त्यांना. अरे अरे इथे या. त्यांनी आजोबांना का पकडलं? मला वाटतं आजोबा आऊट झाले. मी काय बोलतो? सॉरी. या बसा बसा. अरे काय बसा, काय झालं सांग. बापूजी, रोज दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान कोणीतरी आपल्या पेपर स्टँड मधून पेपर चोरी करतं. हो, आम्हाला त्याला चोरी करताना पकडायचं म्हणून आम्ही लपून बसलो. नाही बरोबर आहे, त्याला पकडलंच पाहिजे. हा, तुम्ही पण लपा. इथून दिसाल. अरे काय चालू? नाही बापूजी, इथून दिसू आपण. बापूजी, तुम्ही तिथून दिसू शकता. अरे काय चाललंय हो? कुठे घुसताय तुम्ही? हो, मिळालं ना? जा. फायनल. पण आजोबा तिथे का लपले आहेत? आता कळेल आपल्याला. आजोबा सुद्धा वॉचमॅन खेळत आहेत. सॉरी, काहीतरी मोठी गडबड. अजूनही नाही आला. बेशिस्त आहे, बेशिस्त. या देशात कोणाला वेळेची किंमतच नाहीये. ट्रॅफिक मध्ये अडकला असणार. ट्रॅफिक? चल त्याला पकडूया.
अरे हा तर पेपर परत ठेवतो. च, 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 च. हे नक्की घडतंय तरी काय? काय माहित बाबा. हा तर रद्दीवाला अमीरचंद आहे ना. हम्म. अब्दुल आपला धंदा वाढवायच्या हेतूने हा तर चोरी करत नाहीये ना. तो बघ त्या दिशेला बघतोय, तो बघ. नाही भिडे भाऊ, तू असं नाही करू शकत. प्रामाणिक माणूस आहे. हा कसे आहेत भिडे भाऊ? नमस्ते. सेक्रेटरी साहेब, हा? काही प्रॉब्लेम? नाहीतर काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग तुम्ही असे का बसलात? हा ते आम्ही स्कूटर जरा बघत होतो. स्कूटर मध्ये प्रॉब्लेम आहे ना, ते जरा चेक करत होतो. ओ अच्छा अच्छा. रद्दी वगैरे आहे का तुमच्या जवळ? तुम्ही जाऊन या ना, मी नंतर सांगतो तुम्हाला. बघा ना, रद्दी वगैरे असेल तर कदाचित. अरे मी बोललो ना की मी नंतर सांगतो. हा जातच नाहीये. आमिर चंद्रपुरा. हो आलो आलो आलो. वाह, त्या माणसाचं देव भलं करो. टप्पू सेना सुद्धा चोराला पकडायला लपून बसली. अरे वा, आता तर चोर वाचूच शकणार नाही. पोपट भाऊ इतके दिवसांपासून पेपर चोरत होते. पेपरवाला पोपट चोर. हा? पोपटला लय पेपर चोर. पोपट हा तर घरी चाललाय. चोर 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 थांब तिथे. चोर 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 चोर. अरे सोसायटीमध्ये चोर? चोर 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 कुठे चोर? पोपटलाल भाऊ, चोर कुठे? कुठे? मला नाही माहित. तर मला माहित नाही. नाही. अरे पण तुम्ही आता तर किंचाळत होता चोर चोर म्हणून. कुठे आहे चोर? हो ते जरा भिडे आणि अब्दुल किंचाळत होते म्हणून मी सुद्धा किंचाळत होतो. काय? भाऊ भिडे कुठे आहे चोर? कुठे भिडे मास्तर? चोर चोर माझ्या नजरे समोर आहे. कुठे? कुठे? तूच पोपटलाल, तूच चोर आहेस. काय? पोपटलाल भाऊ? पोपट भाऊवर चोरीचा आरोप. असर सोसायटीत नक्कीच हंगामा होणार आहे. भिडे मी बाबा अशी मस्करी बरी नाही हं. मी मस्करी नाही करत आहे पोपटलाल, मी सिरियस आहे. तुला लाज नाही वाटली सोसायटीची प्रॉपर्टी चोरी करताना? पोपट तू तू पोपट पोपट तू. भिडे तू मला चोर बोललास, पत्रकार पोपटलालला, आणि ते सुद्धा संपूर्ण सोसायटी समोर. तुला लाज नाही वाटली? पोपटलाल भाऊ, शांती शांती. नाही कोमल वहिनी, आता सोसायटीत शांती नाही, अशांती होणार, क्रांती होणार. अरे बाबा, भिडे मला एका ब्रह्मचार्याला चोर बोलला.
याच्यात ब्रह्मचारी कुठे आला मध्ये? कोमल वहिनी, जर हाती भाऊंना कोणी चोर बोललं तर तुम्ही शांत बसाल? नाही, आम्ही त्यांच्या घरातलं सगळं जेवण खाऊन टाकणार. गोली आणि पोपटलाल तू काय बोललोस? हंस मुलांना तुम्ही गार्डन मध्ये जा आणि खेळा. हो, आंटी हो. प्लीज थांबू द्या ना प्लीज. गोगी मुलांनो, हट्ट नाही करायचं. ही मोठी माणसं बोलतात ना, तुम्ही लोक जा जा गार्डन मध्ये जाऊन खेळा जा. हो आजोबा. चला मित्रांनो. जा बाळा. आता बोला, सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे, गोल्डन क्रो अवॉर्ड विनर पत्रकार पोपटलालला तुम्ही चोर का बोललात? पोपट भाऊ तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. नाही नाही दया वहिनी, मी शांत नाही बसू शकत. भिडेने माझा खूप मोठा अपमान केलाय. मी इतक्या मुली बघायला गेलो, त्यांच्या घरच्यांनी माझा इतका मोठा अपमान कधी नाही केला. आज भिडेला सांगावं लागेल की तो मला चोर का म्हणाला. हो भिडे भाऊ सांगा ना नक्की काय झालंय. सांगतो अंजलीबाई. गेल्या काही दिवसांपासून दुपारी 3 ते 4च्या दरम्यान आपल्या या पेपर स्टँड मधून वर्तमानपत्र गायब होतं. अच्छा हो. हो. तर आज मी, बापूजी आणि अब्दुल इथे लपून बसलो होतो हे बघायला की मुळात पेपर कोण चोरी करतात. तर आज हे कळलं की चोर दुसरा कोणी नाही, आपल्या सोसायटीचे माननीय सदस्य, कमिटी मेंबर, स्वतः पत्रकार पोपटलाल आहे. पेपर चोरी. आता जवाडोने भिडे भाऊ. अरे पोपट भाऊने रद्दीस्तर घेतलीये, चोरी कुठे केलीये. नाही दया वहिनी, चोरी रद्दीची असो की मग पैसे दागिन्यांची, चोरीचा आरोप हा चोरीचा आरोप असतो. ऐकलं बापूजी काय बोलला हा? ऐकलं तुम्ही? हा स्वतः बोलतोय की रद्दी असो किंवा पैसे दागिने, चोरी म्हणजे चोरी असते. भिडे, तुझं मानसिक संतुलन बिघडलंय. शिक्षकाच्या नावावर तू डाग आहेस, डाग. पोपटलाल तू तुझ्या जिभेला आवर. आणि तू तुझा आरोप मागे घे. अरे अरे ऐका माझा, ऐका जरा. अरे बाबा पोपट, अरे भेंडी मास्तराला तर फक्त हे जाणून घ्यायचं होतं की हे पेपर कोण घेऊन जात आहे. हो मग बापूजी, त्याने आधी जाणून घेतलं पाहिजे ना की पेपर कोण घेऊन जातं आणि का घेऊन जातं. इथे विचार न करता सरळ चोरीचा आरोप लावून टाकला का? पोपट भाऊ थोडी शांती ठेवा. अरे जाऊ दे ना पोपटलाल, भिडे मास्तरांना गैरसमज झाला असेल. नाही नाही आधी भाऊ, मला कसलाही गैरसमज नाही झालाय. बघा बघा, आणि फक्त मीच नाही, बापूजी आणि अब्दुलने सुद्धा बघितलंय पोपटलालला. हो ना बापूजी? हो ते मी सुद्धा बघितलं. पोपटने पेपर घेतला. नाही नाही घेतला नाही, चोरी केला. अरे काय हे चोरी चोरी बोलतोयस? दुपारनंतर वर्तमानपत्र कोण वाचतं? अरे सोसायटीचा मेंबर आणि माननीय कमिटी मेंबर असल्यामुळे माझाही हक्क आहे या वर्तमानपत्रावर. पोपट भाऊ शांत. हो आहे ना, अधिकार आहे, पण तो अधिकार इथे उभं राहून वाचण्यापर्यंत सीमित आहे. तुला कुठलाही अधिकार नाही की तू पेपर घरी घेऊन जाशील. हे बरोबर आहे, बरोबर आहे. एक गोष्ट सांग भिडे, आजपर्यंत जे पेपर जुने होत होते ते कोण घरी घेऊन जात होतं? मी, माझं काम आहे ते. दॅट्स ऑल माय लॉर्ड. ऐकलं बापूजी? हं? स्वतः पेपर घरी घेऊन जातो तर ते काम आहे, आणि मी घेऊन गेलो तर ती चोरी. स्वतः रद्दीचे पैसे खातो आणि माझ्यावर आरोप लावतो. काय? आपलं गोकुळधाम कुरुक्षेत्र बनतंय. अच्छा हे काय चांगलं वाटतंय. काय बोलास तू? मी रद्दीचे पैसे खातो? म्हणजे तुला हे बोलायचंय की सोसायटीचे रद्दीचे पैसे मी स्वतःच्या कामासाठी वापरतो, घरासाठी वापरतो? हो, अरे तुमच्या दोघांपैकी कोणीतरी शांत व्हा. अरे बाप रे, हे तर मोठं भांडण झालं. हो. अरे हे बघा, असं भांडण करणं योग्य नाही. सोडा ना भिडे मास्तर, पोपटलालच्या शब्दानं मनावर घेऊ नका. तो रागात बोलला असेल, संपवा ना विषय आता. अरे काय रागात बोलला हा? काय रागात बोलला हाती भाऊ? पोपटलालनी तर हद्द केली आहे, हद्द. हाती भाऊ, मी माझ्या आयुष्यात 1 रुपयाची गद्दारी केली नाहीये. आणि हा पोपटलाल माझ्यावर सोसायटीचे रद्दीचे पैसे खाल्ल्याचा आरोप लावतोय. पोपटलाल, सोसायटीच्या 1-1 रुपयाचा हिशोब आहे माझ्याकडे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, सोसायटीचे रद्दीचे पैसे सोसायटी फंड मध्ये जमा होतात. हो, भिडेभाऊंच्या प्रामाणिकतेबद्दल आम्ही सगळेच सांगू शकतो. ऐकलंस? बरोबर. सेक्रेटरी साहेब, तुम्ही बोलले होते ना थोड्या वेळाने तुम्हाला रद्दी देतो. कुठे आहे रद्दी? हो मिळेल ना तुम्हाला रद्दी. या पोपटलालकडे मिळेल, तुम्हाला खूप सारी रद्दी मिळेल. जा जा, ह्याच्याकडे जा.
चला पोपट भाऊ, आज तर रद्दीचा 1 रुपया भाव वाढलाय. ओ भाऊ तुम्ही जा. जशी तुमची इच्छा. अरे का जाऊ दिलं? भाव वाढलाय, चैन आहे तुझी आता. चला पोपट भाऊ, आज तर रद्दीचा 1 रुपया भाव वाढलाय. ओ भाऊ तुम्ही जा. जशी तुमची इच्छा. अरे का जाऊ दिलं? भाव वाढलाय, चैन आहे तुझी आता. अरे चैन तर तुम्ही करता इतक्या वर्षांपासून. आजवर आम्ही तुझ्याजवळ सोसायटीच्या रद्दीचा हिशोब मागितला का? कधी तपासलाय का? अरे बाबा शांत तर मागायचा ना हिशोब. कोणी सांगितलं ना मागायला? मागायला पाहिजे हिशोब. माझ्याकडे 1-1 रुपयाचा हिशोब आहे. एक तर चोरी आणि वरून माझ्यावर आरोप. भिडे तू मला परत एकदा चोर बोललास. बोलणार, 10 वेळा बोलणार, कारण तू माझ्या चारित्र्यावर, माझ्या प्रामाणिकपणावर आरोप लावलायस. असं आणि तू माझ्यावर जो चोरीचा आरोप लावलाय त्याने मला नाही वाईट वाटलं. मला त्रास नाही होणार. खबरदार भिडे, आता जर तू मला चोर बोललास तर मी तुझं आयुष्य बदलून टाकेन. आणि खबरदार तुम्हाला बेईमान बोललास तर पोपटलाल वरून लाल पोपट बनवून टाकेन. बघा बघा, ऐका ऐका, लाल पोपट बोलतोय मला. भिडे लाल पोपट हे बघ तू. तू. शांत बसा दोघांनी आणि खबरदार, एकमेकाच्या विरुद्ध एक शब्द जरी बोललात तर. आता मी सांगतो ते शांतपणे ऐक डब्या. एक सेक्रेटरी या नात्याने या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणं भिंडी मास्तरचं कर्तव्य आहे. आणि काही चुकीचं घडत असेल तर त्यावर बोलण्याचा सुद्धा भिंडी मास्तरला पूर्ण हक्क आहे. आणि तू पत्रकार आहेस ना? मग पत्रकार असूनही तू असा पेपर चोतो, म्हणजे असा पेपर उचलतोस, ही तुझी चूक आहे. आणि बाबा भिंडी मास्तर, तुझी सुद्धा चूक आहे आणि तुझी पद्धतही चुकीची. तुझ्या पोपटला शांतपणे समजूतदारपणे विचारू शकत नव्हतास की बोल बाबा पोपट, तुला काय गरज भासली पेपर घेऊन जाण्याची? पण नाही, दोघांनी असं भांडण करायला सुरुवात केली की जणू काही तुम्ही गल्लीतले गुंड. शोभतं का तुम्हा दोघांना हे? एक शिक्षक, एक पत्रकार, बरं वाटतं हे असं? हो बापूजी एकदम योग्य बोलतायत. बरोबर आहे. हं. सॉरी बापूजी, मला असं भांडायला नाही पाहिजे होतं. ते भिडे मला चोर बोलला म्हणून मला राग आला. सॉरी बापूजी, मी सुद्धा असं कारण जाणून न घेता पोपटलालला चोर नाही बोललं पाहिजे होतं. पण ह्याने माझ्या चारित्र्यावर आरोप केला म्हणून मला पण राग आला. सॉरी. माझी आई नेहमी सांगते, प्रत्येक स्थितीत क्रोधाला नियंत्रणामध्ये ठेवणं तेच आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा आणि समजूतपणा असतो. मग अगदी बरोबर आहे. रागावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. चला आता तुम्ही दोघे एकमेकांना सॉरी म्हणा बघू. होय. अरे बोला. सॉरी पोपटलाल. सॉरी भिडे. अरे फक्त सॉरीने काम नाही होणार. चला दोघांनी एकमेकांना मिठी मारा. चला. हो चला. व्हेरी गुड. येस. बघा फ्रेंड्स, बाबा आणि पोपट काकांची पुन्हा बट्टी झाली. हा बाळा. हो, या निमित्ताने पार्टी व्हायला पाहिजे. चॉकलेट पार्टी. चॉकलेट कुठे? हे घ्या, 2 गोड करा. चला बाबा, सगळे शांत झाले. वादळ येणं थांबलं. हो दयाबहिणी, शेवट चांगला तर सगळं चांगलं. आई, आपल्या गोकुळधाम सोसायटीची हीच तर खास गोष्ट आहे. जर आपल्यात थोडी छोटी मोठी भांडणं झाली तर ती थोड्या वेळाने मिटूनही जातात. म्हणून ईस्ट असो किंवा वेस्ट, गोकुळधाम इज द बेस्ट. अरे बाबा पोपट, ज्या कारणामुळे एवढं मोठं महाभारत घडलं त्याचं कारण तरी सांगा मला. एवढे सगळे पेपर घरी का घेऊन जात होतास? हो काय बापूजी, पूर्ण सोसायटीमधून कोणीच लक्ष नाही दिलं. गेल्या 1 आठवड्यापासून मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात माझ्या लग्नाची ऍड देतोय, आणि ते सुद्धा कलर फोटो सोबत. आणि कुठल्या पेपरमध्ये ऍड केव्हा छापून आली आहे त्याचा रेकॉर्ड ठेवायला मी हे पेपर घरी घेऊन जात होतो. 1 मिनिट. हे बघा.
मस्त photo आहे हा, पोपट भाऊ तुमचा. अरे वा खूप छान दिसतोस पोपटलाल. अरे वा, छान, मस्त हं? समजलं का बाबा भिंडी मास्तर? हा डब्बा रोज पेपर घरी का घेऊन जायचा ते? आणि या भिडेने संपूर्ण गोष्ट जाणून घ्यायच्या आधी माझ्या भावनेला समजून न घेता सरळ मला चोर बोलला. सॉरी, चूक माझी आहे. मीच भिडभाऊनं सांगितलं की काही दिवसांपासून पेपर स्टँडवरून पेपर चोरी होत आहेत. घ्या बघा. पोपटलाल पुन्हा एकदा खरंच सॉरी. मला तुझ्या भावनेचा आदर आहे आणि मी देवाकडे प्रार्थना करणार आहे की तुझं लग्न लवकरात लवकर हो. पोपटलाल भाऊ, तुमच्या ऍडला सुपर डुपर हिट रेस्पॉन्स मिळणार. All the best. Good luck, good luck. All the best. थँक्यू थँक्यू. अगं आता चल चल कोमल, गोष्ट काहीच नव्हती आणि राईचा पर्वत झाला. चल हा भिडे पण ना. मग आणि हे चॉकलेट खाऊन ना मला खूप भूक लागली आहे. चल ना काहीतरी खाऊया. हो हो जाऊया, मला सुद्धा घरी खूप काम आहेत. आणि पोपट भाऊ तुम्ही आमच्या घरी चला. आता गरमी खूप आहे ना, मस्त थंड लिंबू पाणी पासे मज्जा येईल. तुम्ही सगळे पण या ना. नाही नाही दयाविनी, थँक्यू व्हेरी मच. पण आताच मी आणि अब्दुल सोनूच्या हातची मस्त चहा प्यायलो आहोत. काही हरकत नाही दया वहिनी, याच्या वाटणीचं लिंबू सरबत मी पितो. अरे बाबा पोपट, तू लिंबू पाण्याने आंघोळ कर बस. चला मग भेटूया. हा, चला चला. काय मग पोपट, हे लिंबू सरबत पिऊन डोकं शांत झालं का नाही? हो आणि नाही सुद्धा. हो आणि नाही सुद्धा. म्हणजे तुम्ही आताही रागात आहात का? मी अजून लिंबू पाणी घेऊन येते. नाही नाही दया वहिनी, कंपाऊंडचा राग तर बापूजींचा सिंहासारखा आवाज ऐकूनच गायब झाला होता. राग तर मला माझ्या नशिबावर येतोय. इतक्या दिवसांपासून पेपरमध्ये जाहिरात देतोय पण अजूनपर्यंत एकही स्थळ नाही आलंय. अरे बाबा, प्रत्येक गोष्ट जेव्हा व्हायची असेल तेव्हाच होते. आपण चिडण्याने किंवा न चिडण्याने नाही होत. पण बापूजी कधी येणार ती निर्धारित वेळ? तुम्हाला सांगतो या वर्षात माझं लग्न झालंच पाहिजे. पोपट भाऊ माझं मन असं सांगताय, माझी वहिनी नक्कीच येणार. काय वहिनी? अहो दया वहिनी, ते माझ्या लग्नाची वार्ता चालू आहे. तुम्ही तुमच्या वहिनीबद्दल का बोलताय मध्येच? ओ बरं बरं बरं, तुमची वहिनी म्हणजे माझी बायको असं. ओ हो. नाही मग तर तुमचं मन अगदी योग्य सांगतंय. बापूजी तुमचं मन काय बोलतंय? अरे बाबा, माझं मन सुद्धा हेच सांगतंय की तुझं लग्न लवकरात लवकर होईल. पण डब्या, लग्न असंच नाही होत. बरं असं समज की जर अचानकच तुझ्यासाठी एखादं स्थळ आलं आणि अचानकच तुझं लग्न ठरलं सुद्धा, तर तू तयार आहेस ना? तयारीचा अर्थ कळतोय ना तुला? अहो बापूजी, मी तर कधीपासून तयार आहे, म्हणून तर रोज वेगवेगळ्या पेपरमध्ये जाहिरात देतोय. अरे नाही नाही पोपट भाऊ, तुम्हाला कळलं नाही. बापूजीचा सांगण्याचा अर्थ हा आहे की जर का अचानक तुमचं लग्न ठरलं तर तुम्ही पैशाचा सगळा बंदोबस्त करून ठेवलाय ना. अरे हो दया वहिनी, बापूजी तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आजवर आयुष्यात लग्नाची तयारी सोडून दुसरं केलंय काय? पूर्ण 15 लाख रुपये जमा करून ठेवलेत. आणि माहितीये, माझ्या होणाऱ्या बायकोसाठी खूप सारे दागिने सुद्धा घेऊन ठेवलेत. आणि मी ऐकलंय की सोन्याचा भाव 50,000च्या वर जाणार आहे. मग तिच्यासाठी म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोसाठी अजून दागिने घ्यायची तयारी सुद्धा करून ठेवली आहे मी. अरे वा पोपट भाऊ, तुम्ही तर छुपे रुस्तम निघालात. बापूजी ऐकत, पोपट भाऊनी लग्नाची सगळी तयारी करून ठेवली. आता फक्त एक चांगली मुलगी माझ्यासोबत लग्न करायला तयार झाली पाहिजे बस. अरे बाबा, थोडा धीर धर, सगळं व्यवस्थित होईल. अरे बाबा, तू एवढ्या दिवसांपासून पेपरमध्ये लग्नाची जाहिरात छापतोयस, तर कोणी ना कोणी मुलीकडचे तर वाचणारच. करा चांगलं, मिळवा चांगलं. अरे वा, लग्नासाठी मुलाची जाहिरात. मुलगा चांगला दिसतोय. मिंटी, ओ मिंटी, कुठे आहेस तू? हो बाबा, बोला. बाळा, हे बघ, तुझ्यासाठी एकदम योग्य मुलाची लग्नाची जाहिरात आली आहे. गोल्डन क्रो अवॉर्ड विनर, इंटरनॅशनल पेपर तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार श्री पोपटलाल साठी सुंदर सुशील कन्या पाहिजे. कन्या आयुष्यभर सुखी राहणार याची 100% गॅरंटी. नवरा आयुष्यभर बायकोचा ऐकणार याची सुद्धा गॅरंटी. लग्नासाठी योग्य आदर्श मुलीने लवकर संपर्क साधावा. फोटो पण दिला आहे, हा बघ.
आपल्याला जसा मुलगा पाहिजे होता अगदी तसाच वाटतोय. एकदम भोळा, साधा, सरळ. लग्न करशील ना मिंटी? जे तुम्हाला योग्य वाटेल. मिंटी, फोटोमध्ये तर मुलगा छान दिसतोय, पण असं पेपरमध्ये जाहिरात देऊन नातं तर जुळत नसतं ना. म्हणून आपल्याला हे जाणून घ्यावं लागणार की मुलगा लग्न करायच्या लायकीचा आहे की नाही. अरे अब्दुल, आता हा अब्दुल कुठे निघून गेला? जेव्हा केव्हा काम असतं तेव्हाच हा गायब असतो. अरे अब्दुल, अ? तू दुकानात आहेस? हो, मी इथेच होतो. मग मला का नाही दिसलास? ते मी सामान ठेवत होतो. बरं बरं बरं. अच्छा अब्दुल, तुला ठाऊक आहे ना की मी खूप साऱ्या वेगवेगळ्या पेपरमध्ये लग्नासाठी जाहिरात दिली आहे. हो, माहिती आहे, माहिती आहे. त्यामुळे खूप मुलींच्या घरातले माझी जाहिरात वाचून नातं जुळवायला इथे येऊ शकतात. असं का बघतोयस? येणार ना? हो 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 हो, येणार येणार. पोपट भाऊ नक्की येणार, नक्की येणार. हा, तुम्ही जाहिरात एवढी छान केली आहे, मस्त. थँक्यू. म्हणून माझं तुझ्याकडे काम आहे. कळलं पोपट भाऊ, कळलं मला. तुमच्यासाठी एवढे लोक येणार आहेत की तुम्ही आता टेन्शन मध्ये आहे की कोणत्या मुलीला होकार देऊ, म्हणून तुम्ही माझा सल्ला घ्यायला आला आहात. अरे नाही नाही रे बाबा, स्थळ जुळवायचं झालं तर मी सगळ्यात आधी दया वहिनींचा सल्ला घेणार. पण आता तू माझं ऐक. तू गेटवर लक्ष ठेव आणि जर कुणी मुलीकडचे स्थळ म्हणून इथे आलं तर अगदी सन्मानाने त्यांना माझ्या घरापर्यंत घेऊन ये. कदाचित ते भविष्यात माझी सासूरवाडी असू शकेल. डोंट वरी पोपट भाऊ, तुमची सासूरवाडी म्हणजे माझी सासूरवाडी. काय? म्हणजे मला असं म्हणायचंय की तुमचे पाहुणे ते माझे पाहुणे. तुमच्या पाहुण्यांना मोठ्या सन्मानासहित मी तुमच्या घरी पोहोचवेन. हा, अच्छा ऐक अब्दुल, या फोन मध्ये ना एक 10 रुपये, एक काम करा 50 रुपयाचं रिचार्ज कर. सॉरी पोपट भाऊ, रिचार्जचा स्टॉक संपलाय. मी फोन केलाय, संध्याकाळपर्यंत येईल. ओहो, पण हे तर अर्जंट हवंय. मी एक काम करतो, बाहेर जाऊन रिचार्ज करून घेतो. ते काय आहे ना, यावेळी जाहिरात बघून, माझा फोटो बघून मुलीकडचे लोक इथे यायची तयारी करत असतील. पोपट भाऊ, ऑल द बेस्ट. थँक्यू. लगेच आलो आम्ही. हो हो, या या या. गोकुळधाम सोसायटी. हो, हीच आहे. सोसायटी तर चांगली आहे. आमची आशा, आमच्या मुलीचं भविष्य सगळं नीट राहिलं तर बोलणं पुढे वाढवू शकतो. देव करो की पोपटलाल आमच्या आशेप्रमाणे असतील. हे पोपट भाऊसाठी मागणं तर घेऊन आले नाहीत ना? एक्सक्यूज मी, तुम्ही कुठे जाताय? कोणाला भेटायचं तुम्हाला? तुम्ही? मी ऑल इन वन जनरल स्टोअरचा एकमेव मालक अब्दुल. अच्छा अच्छा. अब्दुल भाऊ, मी इथे पोपटलालसाठी आलो आहे. तुमच्या हातातला पेपर बघूनच मला कळलं की तुम्ही जाहिरात वाचून इथे आला आहात. अगदी बरोबर ओळखलं. मला माहित होतं तुम्ही येणार ते. हं? पोपट भाऊनी सांगितलं होतं जाहिरात वाचून कोणी मुलीकडचे आलेच तर त्यांना सन्मानासहित माझ्या घरापर्यंत घेऊन ये. चला मी तुम्हाला पोपट भाऊचं घर दाखवतो. नाही या, नाही या. नाही. आता पोपटलालच्या घरी जायचं नाहीये. अरे कमाल आहे, तुम्ही पोपट भाऊंची जाहिरात वाचून आलाय आणि तुम्हाला पोपट भाऊंना भेटायचं नाहीये. भेटायचं आहे, पण नंतर. ओ, ते काय की त्यांना भेटायच्या अगोदर मी आजूबाजूवाल्यांकडून पोपटलाल विषयी काही जाणून घ्यायचं. काय आहे ना अब्दुल भाऊ, मुलीचा बाप आहे. फुंकून फुंकून पाऊल ठेवावं लागतं. फक्त पेपरमध्ये जाहिरात वाचून नातं नाही जुळवू शकत ना. खूप काही जाणून घ्यावं लागतं. मुलगा योग्य आहे की नाही आहे, करू चांगलं तर मिळणार चांगलं. अब्दुल भाऊ, तुम्हाला पण पोपटलालचं भलं हवं असेल तर आता कोणालाही काही सांगू नका की मी इथे आलो आहे. नाही, मी कोणालाच नाही सांगणार. थँक्यू. अच्छा अब्दुल भाऊ, तुम्ही माझी एक मदत करू शकता? हो हो, हो सांगा ना. तुम्ही आम्हाला पोपटलाल बद्दल काही सांगू शकता? हो हो, का नाही. पोपटलाल एक पत्रकार आहे. नेहमी छत्री सोबत असते त्यांच्या आणि नेहमी एकच बोलत असतात, कॅन्सल कॅन्सल, जगाला हलवून टाकणार. काय? अरे रे, हे नव्हतं सांगायला पाहिजे होतं, नाहीतर पोपट भाऊ माझं जग हलवून टाकतील. नाही नाही नाही, पोपट भाऊ चांगले माणूस आहेत. अच्छा, थँक्यू. बरं, पोपटलाल विषयी जाणून घ्यायचं असेल तर मी सोसायटीमध्ये कोणाला भेटू शकतो? ओहो, कुणाचं नाव घेऊ? जर का दुसऱ्या कोणाची जीभ सुद्धा माझ्यासारखी चरकली तर पोपटलालचं नातं जुळण्या अगोदर तुटून जाईल. हो हो, तुम्ही बापूजींना भेटा, दयावहिनींना भेटा. पोपट भाऊ दयावहिनींना त्यांची बहीण मानतात. अच्छा, या दयाताई कुठे राहतात? त्या इथेच गोकुळधाम सोसायटीमध्ये राहतात.
चला मी तुम्हाला दयावानींच्या घरी घेऊन जातो. बरं अब्दुल भाऊ ही कार इथेच ठेवली तर चालेल ना? हो 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 चालेल, काही हरकत नाही, टेन्शन नाही. अच्छा. या मी तुम्हाला घेऊन जातो. चला चला या 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 ही आहे गोकुळधाम सोसायटी. ओ आणि हो, पोपट भाऊ इथे राहतात दुसऱ्या माळ्यावर. सोसायटीत सगळे चांगले लोक राहतात. आपले पोपट भाऊ सुद्धा खूप चांगले आहेत. ती शिडी दिसते. हो हो. हा, शिडीने वर गेला ना तुम्ही, तिकडे दया वहिनी राहतात. कळलं ना? तर मी निघू. ठीक आहे अब्दुल बेटा, खूप आभार. करा चांगलं, मिळणार चांगलं. खुदा हाफिज. खुदा हाफिज. येस. वा वा शाबास. नमस्कार. नमस्कार. दयाताई. हा नमस्कार, मीच आहे दयाबेन. दयाताई, माझं नाव विश्वजित नायक आहे. मी तुम्हालाच भेटायला आलो आहे. अच्छा अच्छा, बसा ना विश्वजित काका, बसा. थँक्यू. आई, हा? हे तुझे काका आहेत? नाही नाही बाळा, तुझी आजी आहे ना, ती मला नेहमी सांगते की जे मोठी लोक असतात ना, त्यांना काका म्हणून हाक मारली ना की त्यांना बरं वाटतं. सुनबाई, हा, हे घ्या. थँक्यू. तुम्ही म्हणजे मी मुळात माझ्या मुलीच्या लग्नाची बोलणी करायला इथे आलो आहे. पण लग्नासाठी आमचे टप्पू अजून खूप छोटे आहे. हो, आम्हाला आमच्या टपूचा बालविवाह नाही करायचा. अरे नाही नाही दयाताई, भाऊ. चंपकलाल, टपूचा आजोबा. हो, चंपक भाऊ. थोडा गैरसमज होतोय. मी मुळात टप्पू बद्दल नाही, तर तुमच्या सोसायटीमध्ये राहत्या सज्जन पत्रकार पोपटलाल बद्दल बोलायला आलोय. अरे अरे वा, आता सोसायटीमध्ये मिठाई वाटली पाहिजे. आता थोड्या वेळापूर्वी पोपट भाऊ आमच्या घरीच होते. जा जा बाळा, पोपट हो भाऊ लगेच आणतो त्यांना बोला. पोपटलालला आता नाही बोलवायचंय. थांब जरा. म्हणजे त्यांना भेटण्या अगोदर मला त्यांच्याविषयी काही जाणून घ्यायचंय. हे बघा, पोपट भाऊ सारखा मुलगा तुम्ही दिवा घेऊन शोधायला गेलात ना, तरी सुद्धा भेटणार नाही. मी पेपरामध्ये जाहिरात आणि फोटो सुद्धा बघितला होता. मला मुलगा योग्य वाटला म्हणून मी इथे आलोय. पण काय ना दयाताई, चंपक भाऊ, जग खूप वाईट आहे, म्हणून थोडं सावध राहावं लागतं. पहिलं मुलाविषयी आजूबाजूच्या लोकांकडून जाणून घेतलं, नंतर विषयी थोडा पुढे सरला की मग मुलाशी भेट करू, असं माझं मत आहे. हो, बरोबर आहे. तुमचं म्हणणं एकदम योग्य आहे. मुलगी आयुष्यभर सुखी राहील असा मुलगा आणि अशी सासूरवाडी शोधली पाहिजे. हो आणि मुलाविषयी तर सगळी माहिती मिळवलीच पाहिजे. हो, अगदी बरोबर. जोपर्यंत मुलाविषयी सगळंच नाही कळत आणि विषयी नात्यात नाही बदलत, तोपर्यंत ही गोष्ट गुपित राहिली तर बरंच होईल. जोवर स्थळ नक्की होत नाही त्याआधीच स्थळ ठरलं अशी गोष्ट सगळीकडे होऊ लागते. आणि मग समजा की काही कारणामुळे स्थळ नाही जुळलं, तर मग लोक काहीही बोलतात. हो बरोबर आहे, तुम्ही अगदी बरोबर बोललात. बरोबर. सगळ्यांना समजल्यानंतर जर लग्न नाही झालं तर खूप बदनामी होते. लोक मुलगा आणि मुलीविषयी उलट सुलट काहीतरी बोलायला लागतात की मुलगा आणि मुलीमध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे. हो, माझे आजोबा म्हणतात की कोणाची स्तुती अनोळखी माणसासोबतही करा, पण निंदा ओळखीच्या माणसासमोरही करू नका. वा, करा चांगलं तर मिळणार चांगलं. खूप छान संस्कार दिले आहेत तुम्ही तुमच्या नातूला. बस, आता आम्हाला अशीच आशा आहे की आमचा जावई सुद्धा असा संस्कारी असावा. विश्वजितजी, फक्त माझा नातू टपूच नाही, आमच्या गोकुळधाम सोसायटीतला प्रत्येक जण संस्कारी. आणि पोपट भाऊ पण एकदम भोळे आणि चांगले माणूस आहेत. हो, आमच्या टप्पू सानेचे तर फेवरेट अंकल आहेत ते. खरं सांगू ना, तर तुम्हाला पोपट भाऊंसाठी काही विचारायची गरजच नाहीये. तुम्ही डोळे मिटून आपल्या मुलीचं नातं पोपट भाऊंसोबत जुळवू शकता. तरी सुद्धा मी त्यांच्याविषयी थोडं जाणून घेऊ इच्छितो. अच्छा, तर ऐका, पोपट भाऊ मनमौजी आहेत, नेहमी आपल्याच आनंदात असतात, त्यांना कसले टेन्शनच नाहीये. हो, ते येताच मी तुम्हाला कळवतो. हा, हो, सगळ्याच पेपरात आलंय. थँक्यू. पोपट भाऊ इथेच येत. नाही, मी पण त्याचीच वाट बघतोय. मुलीच्या बाबांनी सांगितलं होतं की पोपट भाऊंना काही सांगायचं नाहीये म्हणून. फोनची घंटी कधीही वाजू शकते. पोपट भाऊ येत्या क्षणी विचारणार की मुलीकडचे आले होते की नाही. मी काय उत्तर देऊ? खरंही बोलता येणार नाही आणि खोटंही बोलता येणार नाही. अब्दुल भाऊ, लपूया. लपायची वेळ आहे अब्दुल भाई, लपूया. अरे अब्दुल,
पुन्हा गायब. दुकानाची काही काळजीच नाहीये. काय माहित कुठे गायब होतो. आच्छी! काय करू. दया वहिनींच्या घरी जाऊन बापूजींसोबत बसून मस्त फर्स्ट क्लास मसालेदार चहा पितो. बरं, तुम्ही पोपटलालजी बद्दल अजून काही सांगू शकता? त्यांचे नातेवाईक किंवा घर परिवार विषयी? पोपटलाल इथे मुंबईमध्ये एकटाच राहतो. त्यांचे काही नातेवाईक आहेत पण ते भोपाळमध्ये राहतात. बरं, इथे एकटे राहतात? हो, पण आमची पूर्ण गोकुळधाम सोसायटी पोपट भाऊंचा परिवारच आहे. हो, आमचे गोकुळधामवाले सगळे एकमेकांचे सुखदुःखाचे भागीदार आहेत. सगळे एकमेकांची अगदी परिवारासारखीच काळजी घेतात. वा, करा चांगलं तर मिळणार चांगलं. हा. पण मला तुम्हाला एक विनंती करायची. मी पोपटलाल विषयी इथे जाणून घ्यायला आलो आहे हे कोणालाही कळू देऊ नका. पोपटलालजींना पण नाही. का? ते काय आहे ना की मी पाठीमागून त्यांच्याविषयी जाणून घेतोय. हे जर का त्यांना कळलं तर त्यांना खरंच वाईट वाटेल. आणि एकदा मी माझ्या मुलीशी पण बोलून घेतो. हे बघा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की ही गोष्ट आपल्यामध्येच राहिली तर बरं होईल. अरे अरे, तुम्ही हात नका जोडू. ठीक आहे, आम्ही पोपटलालला नाही सांगणार. हा, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही पोपट भाऊंना ही गोष्ट नाही सांगणार. कुठली गोष्ट दया वहिनी? पोपट भाऊ, नमस्कार बापूजी. हो, हाय पोपट अंकल. हॅलो. ओहो, पाहुणे आलेत का घरी? नमस्कार. नमस्कार. पोपट भाऊ, तुम्ही बसा ना, बसा. मी तुमच्यासाठी चहा आणते. हा, हो, डब्या, ये हो हो, ये. दया वहिनी, चहा प्यायला तर आलोच आहे. पण आता येता येता मी ऐकलं की तुम्ही बोललात की पोपटलाला काही सांगायचं नाही. असं आहे तरी काय जे तुम्ही मला नाही सांगणार? या भिडेने वर्तमानपत्रावरून परत गोंधळ तर नाही घातला ना? अरे नाही नाही पोपट, ती गोष्ट तर तिथेच संपली होती ना. अच्छा, मग असं आहे तरी काय जे तुम्ही मला नाही सांगणार? नाही नाही पोपट भाऊ, अशी कोणती खास गोष्ट नाहीये. तरी सुद्धा सांगा ना दया वहिनी. ते साड्यांचा सेल लागलाय ना, हा. तर ते मला तुम्हाला नाही सांगायचं होतं. मी तुमच्यासाठी चहा बनवून घेऊन येते. हा, अरे एक मिनिट. यात न सांगण्यासारखं काय आहे दया वहिनी? नाही 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 दया वहिनी, गोष्ट ती नाहीये, गोष्ट काहीतरी वेगळी आहे. सांगा ना काय आहे? ठीक आहे, सांगते. ऐका, ते माझ्या मावशीचा मुलगा आहे ना, योगेश, तो 32 वर्षांचा आहे आणि हल्ली 2 दिवसापूर्वीच त्याचं लग्न झालं. हो, हीच गोष्ट तुला नव्हती सांगायची. का? ही गोष्ट ऐकून तुला वाईट वाटलं असतं ना. नाही, मला का दुःख होणार? अहो, मी तर उलट खुश झालो असतो की बाबा माझा एक स्पर्धक कमी झाला. प्रतिस्पर्धी. मी चहा घेऊन येते. नाही एक मिनिट दया वहिनी, तुम्हाला बघून मला अजूनही असं वाटतंय की गोष्ट नक्कीच काहीतरी वेगळी आहे. जे काय आहे ते मला सांगा. माझ्यापासून असं लपवू नका. सांगा. वा माताजी, हे कोणत्या धर्मसंकटात अडकले मी. तुम्ही हे सगळं टप्पूला विचारा. मी पटकन चहा घेऊन येते. अरे दया वहिनी, सांग बाळा टप्पू, असं काय आहे जे मला नाही सांगायचंय? ते पोपट अंकल, खरं तर असं आहे की मी ऐकलं नाही नीट. तुम्ही आजोबांना विचारा ना. आजोबा, मी क्लब हाऊसला जातो. अरे ऐक. बापूजी, आता तुम्हाला तर सांगावंच लागेल की अशी कुठली गोष्ट आहे जी मला नाही सांगायची आहे? हे बघ पोपट, खरं सांगायचं तर इथे तुझ्या लग्नाचा विषय सुरू होता. काय? माझ्या लग्नाचा विषय चाललाय? नाही म्हणजे हे माझे मित्र आहेत, विश्वजी. नमस्कार. नमस्कार. तर मी यांना सांगत होतो की आमच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये खूपच चांगला मुलगा आहे, पोपटलाल. तर त्याच्यासाठी एखादं स्थळ असलं तर कळवा. हो ना? हो. तुम्ही बापूजींचे मित्र असण्याच्या नात्याने माझे सुद्धा काका झाले. पाया पडतो काका. हा.
पण बापूजी यात न सांगण्यासारखं काय होतं? नाही म्हणजे नंतर मग तू यांच्या स्थळ शोधण्यासाठी मागे लागला असतास ना. हो अच्छा. आता ही गोष्ट मला पटली. नाही नाही, मी तुम्हाला जरा सुद्धा त्रास नाही देणार. पण मी माझी ओळख तुम्हाला करून देतो. मी गोल्डन क्रो अवॉर्ड विनर, आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल. तर तुमच्या नजरेत माझ्यासाठी कोणी चांगली मुलगी असेल तर मला नक्की सांगा. हे घ्या चहा घ्या. घ्या काका. थँक्यू. वा वा वा. पोपटलालचा खरा स्वभाव जाणून घेण्याची हीच खरी संधी आहे. काका ते नातं हो हो, जर देवाची कृपा राहिली तर तुमचं नातं नक्की जुळणार. करा चांगलं तर मिळणार काका चांगलं. हो, चांगलं तर केलं पाहिजे, पण चांगलं केल्याने चांगलंच होतं हे गरजेचं नाहीये. म्हणजे हे की मी लहानपणापासून आजवर लोकांचं भलं करत आलोय, पण माझं भलं नाही झालं. माझं लग्न अजूनही नाही झालं. हे बघ बाळा, आपलं काम आहे चांगलं करायचं. बाकी जे नशिबात असणार ते नक्की मिळणार, आणि जे नशिबात नसतं ते नाही मिळत. माफ करा ह काका, तुम्ही तर मला घाबरवताय. तुमच्या मते जर माझ्या नशिबात लग्न लिहिलं नाहीये तर आयुष्यभर माझं लग्न नाही होणार. मी बोललो ना की नशिबात जे असतं तेच मिळतं. कमाल आहे. एका बाजूला तुम्ही म्हणता की नशिबात जे लिहिलं असतं तेच होतं, आणि दुसरीकडे म्हणताय की भलं केलं तर भलं होतं. हे तर तुम्ही दोन्ही बाजूने बोलताय ना. काहीतरी एक बोला ना. डब्बा डब्बाच राहणार. हे पोपटशी आपल्या मुलीच्या लग्नाचा विचार करतायत आणि हा आहे की हो माताजी, हे पोपट भाऊ काय करतायत? त्यांना सद्बुद्धी द्या की मुलीच्या बाबांशी वाद नको घालायला. अरे नाही नाही पोपटलालजी, मी दोन्ही बाजूने नाही बोलत आहे. तुमचे विचार चुकीचे आहेत. तुमचं लग्न नाही होणार तर तुम्ही चांगले कार्य नाही करणार. चला समजा आयुष्यभर तुमचं लग्न नाहीच ठरलं तर तुम्ही भलं करणं सोडून देणार. घ्या, विश्वजित काकाने तर पोपट भाऊंच्या दुखत्या नसेवर पाय ठेवला. आता काय होणार? काय काय बोललात तुम्ही की आयुष्यभर माझं लग्न नाही होणार? बापूजी, हे तुमचे मित्र आहेत की माझे शत्रू? माझ्यासाठी त्यांचे विचार बघा किती अशुभ आहेत. अरे पोपटलालजी, मी तर समजा असं बोललो. हा, अरे पण का समजू मी असं? आणि आयुष्यभर माझं लग्न न व्हावं अशी तुमची इच्छा काय? तुम्ही बापूजींचे मित्र आहात आणि वयस्कर आहात म्हणून मी गप्प आहे. दया वहिनी, हा. तुम्हाला तर माहिती आहे ना लग्नाविषयी माझी मनस्थिती, आणि हे बोलतायत की आयुष्यभर माझं लग्न नाही होणार. अरे काय वाईट केलंय मी तुमचं? अहो काका, जर चोरी करायचीच आहे तर कोणाचे पैसे, धन, दागिने सगळं चोरी करा, पण स्वप्न चोरी करू नका. पाप लागणार, पाप. अरे बापरे, हा तर आपल्याच पायावर कुराड मारून घ्यायला निघालाय. अरे पोपटलालजी, माफ करा, माझी इच्छा तुमचं मन दुखवायचं नव्हतं. तुमच्या नशिबात लग्न नक्की लिहिलं असणार आणि तुमचं लग्न नक्की होणार. हो होणार ना. तू एवढी काळजी कशाला करतोय? तुझं लग्न नक्की होणार. अहो नक्की होणार. मी वेगवेगळ्या ज्योतिषांना माझी जन्मपत्रिका दाखवलीये आणि सगळेच बोलले की माझं लग्न नक्की होणार. जन्मपत्रिका कशी काय खोटी असू शकते? नाही नाही, खोटी असू शकत नाही. तुझं लग्न नक्की होणार. हा, जन्मपत्रिका खोटी नसणार, लग्न होणारच तुमचं. पोपट भाऊ, तुम्ही चहा घ्या ना. हो घे, चहा पी, चहा पी. घे घे पी. काका हो, ते मी रागाच्या भरात थोडं जास्तच बोलून गेलो. ते काय ना, रागात मनुष्याचा समजूतदारपणा थोडा कमी होतो. माहित नाही मी ते तुम्हाला काय काय बोललो. सॉरी सॉरी हा काका. अरे नाही 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 पोपटलालजी, काही प्रॉब्लेम नाही. असं घडतं कधी कधी. चला मी आता तुमची रजा घेतो. खूप आनंद झाला तुम्हा सर्वांना भेटून. मला सुद्धा. काका हो, ते तुम्ही माझ्यासाठी मुलगी शोधणार ना? प्रयत्न करेन. करा चांगलं तर मिळणार चांगलं. चला, मी तुम्हाला खालपर्यंत सोडून येतो. हो हो चला, मी सुद्धा येतो. अरे नाही, त्याची गरज नाही, मी जाईन. अहो नाही नाही, काही हरकत नाही. घरी आलेले पाहुणे म्हणजे परमेश्वराचं मान असतं. काही हरकत नाही. हो हो काका, या ना, या. हा. चला या. सांभाळून जा. हा, या. हा. ओके दया वहिनी, हा, चला. हा. बाई बाई. आलोच मी. हा हा. आजकाल गरमी किती वाढली आहे ना. बघा ना, हो ना. वहिनी गोलीला सांगा लिक्विड भोजन घ्यायला. नारळ पाणी, लिंबू पाणी, पाणी जास्त प्यायला सांगा. हो हो नक्कीच. थँक्यू. आणि मग तायांनो, कशा आहात? आम्ही बरे आहोत. तुम्ही कसे आहात पोपट भाऊ? फर्स्ट क्लास. नमस्ते बापूजी. नमस्ते. बापूजी. बापूजी, तुमच्या घरी पाहुणे आलेत. हा, तुम्ही काही सांगू नका प्लीज. या ना.
चहा नाश्ता करा. अरे कोमलवेनी, तुम्ही इथे या ना माझ्या घरी. मी सुद्धा इथेच राहते. चला या ना घरी. अरे नाही 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 नाही. मी थोडा घाईत आहे. खरं म्हणजे आमची ही गोकुळधाम सोसायटी आहे ना, ती अगदी एका कुटुंबासारखी आहे. सगळे एकमेकांची खूप काळजी घेतात आणि एकमेकांवर खूप प्रेम सुद्धा करतात. आणि कुणा एकाच्या घरी पाहुणे आले ना, मग ते अख्ख्या सोसायटीचे पाहुणे होऊन जातात. ते तर दिसतच आहे. चला मी येतो हा. बापूजी नंतर भेटतो हा. हो. ओके बाय. बाय पोपट भाऊ. चला मी सुद्धा येतो. हा बरं, तुम्ही जाणार कसे? तुम्ही 1 मिनिट इथे थांबा, मी तुमच्यासाठी बाहेरून रिक्षा मागवून नाही घेतो. नाही त्याची गरज नाहीये. गाडी आहे बाहेर. चला मी तिथपर्यंत सोडतो तुम्हाला. अच्छा. नमस्ते. या. बरं विश्वजितजी, त्या पोपटच्या बोलण्याचं वाईट नका वाटून घेऊ. हं? त्याचा राग एकदम सोडा बॉटल सारखा आहे. तो पटकन रागवतो सुद्धा आणि मग पटकन शांत सुद्धा होऊन जातो. हं? मनामध्ये काही नाही ठेवत तो. मनाने खूपच चांगला मुलगा आहे तो. नाही नाही तसं काही नाही. मी विचार करून नंतर तुम्हाला फोन करतो. बर, तुम्ही त्रास घेऊ नका. मी जाईन इथून. या. तसं बबिताजी, दया वहिनींच्या घरी पाहुणे आलेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलंय नाही. हो, आणि सोबत पोपटलाल भाऊ पण होते. नक्कीच काहीतरी खास गोष्ट आहे. मला सुद्धा असंच वाटतं. हो ना? चला आपण दया वहिनींना जाऊन हो विचारूया. हो, हा? चला चला. हा. ओ, महिला मंडळ आमच्याच घरात चाललंय. थोड्या वेळानंतर घरी जातो. तोपर्यंत क्लब हाऊस मध्ये टप्पू सेनेकडे जातो. हो, पोपट भाऊ, तुम्ही तुमच्याच बोटीला खड्डा पाडलाय. तुम्हाला अंदाज सुद्धा नाहीये की तुम्ही मुलीच्या बाबांसोबत वाद घालत होता. ओहो, विश्वजित काकांनी सर्वांसमोर पोपट भाऊंना माफ तर केला, पण मनातून सुद्धा माफ केलं असेल तर बरं होईल. दया वहिनी. हॅलो. अरे अंजली वहिनी, बबिताची, कोमल वहिनी, या या, तुम्ही बसा ना. आम्ही नंतर बसू. तुम्ही आधी हे सांगा की तुमच्या घरी पाहुणे कोण आले होते? हो, पोपटलाल भाऊ पण सोबत होते. काही खास आहे का? नाही नाही नाही, याची काही खास गोष्ट नाहीये. एका बाजूला विश्वजित काकांना दिलेला भरोसा आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्या मैत्रिणी आहेत. कसं काय लपवू? काय झालं दया वहिनी? काय विचार करताय? टेन्शन सारखी काही गोष्ट नाहीये ना? हे बघा, आम्ही समजू की जेठाजी इथे नाहीयेत, तर तुम्हाला कोणतीही आणि कसलीही मदत हवी असेल तर प्लीज आम्हाला सांगा. हो. हो दया वहिनी, काहीही काम असेल तर सांगा. हा, ते पाहुणे कोण होते? सॉरी, मी नाही सांगू शकत. तुम्हाला कुणी सांगायला मनाई केलीये का? मला वाटतं काहीतरी सिरियस गोष्ट आहे. हे तर सांगा की ते जे आले होते ते कोण होते? ते विश्वजित काका होते. स्थळ घेऊन आले होते. काय? स्थळ बघायला आले होते आपल्या मुलीसाठी. स्थळ घेऊन तुमच्या घरी आले होते? अच्छा. कोणासाठी? मी नाही सांगू शकत बबिताजी. कम ऑन दया वहिनी, आपण सगळे एका परिवारासारखे तर आहोत. आजवर आपण एकमेकांपासून काही लपवलंय का? नाही ना? तर मग सांगा ना. सांगा ना, सांगा 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 ना दया वहिनी, प्लीज सांगा ना, प्लीज. सांगा. मी नाही सांगू शकत. काय? अच्छा, तर तुम्ही हे तर सांगू शकता ना की स्थळ कोणासाठी आलं होतं? तर सांगा, हे स्थळ टप्पूसाठी आलं होतं? सुंदर भाऊसाठी? मग जेठा भाऊसाठी तर येऊच नाही शकत, म्हणून विचारते. सांगा ना दया वहिनी, प्लीज. पोपटलाल भाऊसाठी. बघा कोमल वहिनी, बबिताजी, आता तुम्हाला ही गोष्ट कळलीच आहे, तर ही गोष्ट प्लीज ही गोष्ट तुमच्या जवळच ठेवा. कोणालाच सांगू नका. हो नक्कीच. मी त्या मुलीचे बाबा म्हणजेच विश्वजित काकांना सांगितलंय की ही गोष्ट चुकूनही कोणालाच कळणार नाही. आणि पोपट भाऊंना तर मुळात माहीतच नाहीये, कारण हे सगळं त्यांच्यासाठी आलंय. आणि जर का त्यांना कळलं ना तर ते रुसून बसतील आणि मग मला बोलतील, दया वहिनी, तुम्ही इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली. दया वहिनी, तुम्ही काळजी करू नका. आम्ही हे कोणालाही नाही सांगणार. पण दया वहिनी, झालंय तरी काहीतरी सांगा. अरे, तुम्ही असे समजा की नवऱ्याने स्वतःच्या मंडपात आग लावलीये. काय? म्हणजे पोपट भाऊ मुलीच्या बाबांसोबतच भांडायला लागले. अरे देवा, काय झालं असं की
Shit. खूपच वाईट. ह्याला म्हणतात की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं. आता तर माताजी करो की विश्वजित काका पोपट भाऊंच्या बोलण्याचं वाईट न मानून हसत हसत स्थळासाठी हो म्हणू दे. अरे बाबा आता तरी वाज. का नाही वाजत? पूर्ण दिवस सरला. एक मिनिट, जाहिरातीत काही चूक तर नाही ना झाली? मुलगी पाहिजे, इंटरनॅशनल गोल्डन क्रो अवॉर्ड विनर, आंतरराष्ट्रीय तुफान पत्रकार पोपटलाल, गॅरंटी. जाहिरात तर बरोबरच आहे, काही चूक नाहीये. मग अजूनपर्यंत कुठल्याही मुलीचं स्थळ का नाही आलं? कमाल आहे. आज त्या बिचाऱ्या बापूजींच्या मित्रासोबत सुद्धा उगाच भांडलो. ते सुद्धा बिचारे माझ्यासाठी मुलगी शोधणार होते. सोडा शॉपवर जातो, मित्रांना भेटून थोडं मन हलकं होईल. अरे 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 हो, अरे तेच यार. तर, तेच हो गे यार. बोलत होती मी. पोपट अंकल चला चला आमच्यासोबत खेळा. लवकर या लवकर या. अरे, या, या. नाही, नाही, ऐका. खेळा ना तुम्ही आमच्यासोबत. ऐका मला. या ना, या ना. आम्ही दोघी नाही खेळत आहे. तुम्ही खेळा ना प्लीज. याला काही खेळताच येत नाही प्लीज. नाही काय कंटाळा आला आम्हाला. हे घ्या हे घ्या हे घ्या. चला कम ऑन. पोपटलाल भाऊ नेहमी मुलांचं मन ठेवतात. स्वीट ऑफ हिम. हा, खरंय खरंय. पोपट भाऊंचा स्वभाव एकदम हसमुख आहे. पण कधी कधी माहिती अचानक कशाला रागवतात ते. उगाचच त्या विश्वजित काकांसोबत भांडण केलं. ऍक्च्युली वेल आशा करूया की पोपट भाऊंसोबत सगळं काही ठीक होईल. हो. हा. माझ्या डोक्यात तर केव्हापासून एकच गोष्ट सारखी सारखी फिरते. कोणती गोष्ट दयावहिनी? तेच की जेव्हा पोपट भाऊंना कळणार की विश्वजित काका त्यांच्यासाठी स्थळ घेऊन आले होते तेव्हा काय होणार.